ते ध्रुवाचं आख्यान, अर्थातच उत्तानपाद राजाबद्दल. आपण काल पाहिलेलं होतं की ब्रह्मदेवांच्या देहातून, मनापासून आणि देहापासून पती पत्नींची जोडी निर्माण झाली. स्वयंभुव मनु आणि शतरूपा यांना ब्रह्मदेवांनी मैथुनातून प्रजोत्पत्ती करायला सांगितली. त्यांना 3 मुली, 2 मुलं आणि 3 मुली अशी अपत्य निर्माण झाली. त्यातला पहिला आहे उत्तानपाद राजा. जाये उत्तान पादस्य सुनीति सुरुचि स्तयो सुरुचि प्रियसि प्रत्युर मेतराय सुतो ध्रुवा. जाये उत्तानपादस्य, त्याचं नाव काय दिलेलं आहे? उत्तानपाद राजा. बरं, आम्हाला ग्रामीण भागामध्ये किंवा आपण सहज विचार करतो, लेकरू जन्माला आलेलं ते जर पायाकडून जन्माला आलेलं तर त्याला आम्ही काय म्हणतो? पायाळू म्हणतो ना. तसाच हा उत्तान पाद, पायाकडून जन्मलेला आल्याप्रमाणे हा असा आहे. आणि याला काय झालं की यांनी 2 विवाह केले. उत्तानपाद राजांनी 2 विवाह केले. त्याला 2 पत्नी, एकीचं नाव सुनीती आणि एकीचं नाव सुरुची. एकट्या उत्तानपाद राजांनी नाही तर आपणही सगळ्यांनी, म्हणजे आपण स्त्रिया असू तरी आम्हाला 2 पत्नी आहेत आणि यांना आनंद होईल बर का. 2 पत्नी हे फक्त भागवत ऐकण्यापुरतं आहे, पण त्या पत्नींचं स्वरूप काय आहे ते समजून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला स्त्रियांना कशा काय पत्नी हो? अहो आहे, कारण आम्ही भागवत व्यक्तिरूपाने ऐकत नाहीये, तर आपण वृत्तीरूपाने भागवत ऐकत आहोत. यातली जी सुरुची आहे ना, ती राजाची आवडती आहे. जशी राजाची आवडतीये तशी आपल्या सगळ्यांची पण सुरुचीच आवडतीये. आणि सुनीती ही त्याची आवडतीये, आपली पण. बघा बर का, काय म्हणालात तुम्ही? सुनीती कशी आहे? नावडतीये म्हणालात. आता पुढे पुढे बघा की आपल्याला कुणाला आवडतं म्हणायचं आणि कुणाला नावडतं म्हणायचं. सुरुची म्हणजे काय? सुरुची म्हणजे विषय वासना, उपभोगण्याची लालसा. सुरुची म्हणजे विलासी जीवन. सुरुची म्हणजे क्षणिक सुख. आणि विषयानंद जे आहे ते खरं सुख देत नाही. आता विषयानंदामधले अनेक प्रकार आहेत. आपण रोजचा विचार करू. विषयानंदामधलं सकाळी उठलं की पहिला प्रश्न असतो मुलांचा किंवा नवऱ्याचा किंवा आपल्या डोक्यामध्ये की आज स्वयंपाक काय करायचं. मग त्या स्वयंपाकाचं जर समजा इतरांशी बोलणं असेल, नाही, आज बटाट्याची भाजी नाही, आज वांग्याची मस्त रस्सा तर्री आली पाहिजे. हे विषय वासना आहे, अभिलाषा आहे, रुची आहे. मग पहिला प्रश्न आमचा कशाचा येतो? विषय वासनेचा, लालसेचा, खाण्याचा. कोणी म्हणलं का आज उठल्याबरोबर माझा इतका जप झालाच पाहिजे म्हणून? नाही. आज कुणी मी काय खाल्लं याचा आधी विचार करतो, मी काय करणार याचा विचार करत नाही. पण आता ही विषय वासना जी आहे खाण्याची, त्याच्यावरच विचार करू आपण. समजा आज घरामध्ये गुलाबजाम बनवले, मला फार गुलाबजाम आवडतात, म्हणून मी काय केलं, गुलाबजाम करता 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 ते आधी तळल्याबरोबर खाऊन बघितला, कसा झाला काय माहिती. अरे अजून तर पाकात टाकला नाही ना. मग आता मी काय करणार, पाक करणार. मग पाकामध्ये गुलाबजाम टाकणार. 1-2-3 तास झाले की त्याला ढवळणार, बाई फुगला का नाही, बघू तरी कसा झाला. असं करत 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 कितीही गुलाबजाम आवडलेले असले तरी एकदा जेव्हा वाढून घेतले तेव्हा जास्तीत जास्त 5 ते 10 खाऊ आपण. जास्त म्हणलं बरं का मी, नाही तर तुम्ही म्हणाल एवढा खादाडे का तुम्ही. नाही, उदाहरण देते. फारच म्हणलं तर आपण 10 खाऊ.
आता 11 झाला, 11वा गेला, त्यांनी वाढला म्हणून खाल्ला, आमच्या हातचं नाही खायचा का? तिने 2 वाढले, आता कसं वाईट वाटेल बाबा त्यांना, म्हणून ते 2 खाल्ले, किती गेले हो पोटात? मी पहिल्यांदाच सांगितलं की जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत पुढे जात नाही. आता झाले, परत आता त्या दुसऱ्या आल्या, त्या म्हणल्या हो त्यांच्या हातचं घेतलं, यांच्या हातचं घेतलं, माझं नाही होय. त्यांनी भस्कन 7 टाकले. अहो नको, पोट भरलं माझं. नाही हो, त्याला काय होतंय, काहीच खात नाही तुम्ही, खा तेवढं काय होतंय, आणि असतच काय त्याच्यामध्ये. आता झालं, किती गेले पोटात आता? पुन्हा दुसरी आली, ती म्हणली तिच्याकडून 7 घेतले, मी जास्त नाही वाढत, मी 5च वाढते आता. अहो नको, शक्यच नाही आता खाणं, नाही नाही खाच. आता बघा, पहिला गुलाबजाम खाताना जो आनंद होता तो 25वा आतमध्ये ढकलताना होता का आनंद? पण गंमत अशी झाली, 25वा आत गेला ना गेला, पहिला पण बाहेर आला. 25वा गेला तो पहिल्याला घेऊन आला. आता तर गुलाबजाम खाण्यामध्ये आनंद आहे का? नाही. विषयानंद हा क्षणिक आहे, तेवढ्याच कालावधी पुरता आहे, आणि जर तो वाढत गेला तर तो अत्यंत दुःखदायक आहे. पण आता ही झाली सुरुची आणि सुनीती. सुनीती म्हणजे काय? उत्तम नीती, धर्माचरण करणारी. आता सुरुचीच्या मुलाचं नाव आहे उत्तम, आणि सुनीतीच्या मुलाचं नाव आहे ध्रुव. ध्रुव म्हणजे आढळ, निश्चय त्याचा असा असेल तो आढळ. आणि उत्तम फक्त नावाचा उत्तम आहे. आम्ही म्हणतो, अहो तुम्हाला काय सांगू, आमच्या शांता काकी म्हणताल, पण शांता काकी म्हणताल म्हणलं की सगळ्या बाई काय झालं ग मग, का असं म्हणल्या? त्या नावाने शांत आहेत, पण इतक्या बडबड्या, इतक्या भांडकोदर, की शांता काकीचं नाव जरी काढलं तर समोरच्या पोटामध्ये खड्डा उठणारा. नावापुरत्या फक्त शांता, तसं या नावापुरता फक्त उत्तम, कर्मानी नाही. मग आता असं झालं की आवडती नावडती म्हणल्यानंतर कुणाचा मुलगा मांडीवर बसला असणार उत्तम पदाच्या? आवडतीचा. आवडती कोण होती? जोरात, आवडती होती की नाही? तिचा मुलगा उत्तम, तो राजाच्या मांडीवर बसला. आता हा ध्रुव लहान होता बिचारा, 5 वर्षाचा, इकडे तिकडे खेळता खेळता आला, तो पण मांडीवर बसायला गेला. पण ही जी सुरुची होती तिने त्याला हाताला धरलं आणि खाली ढकलून दिलं. ती म्हणाली, अरे तुला इथे बसण्याची तुझी लायकी नाही, तुला जर इथे बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागणार आहे. जोपर्यंत तू माझ्या पोटी जन्म घेत नाही तोपर्यंत तुला या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. ते लहान लेकरू बिचार ढकलून दिल्यानंतर काही एक करू शकला नाही, आणि राजाचं तिथे काही एक चाललं नाही. राजाला वाईट तर वाटलं, पण काही करू शकला नाही तो. ध्रुव रडत 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 उठला, आपल्या आईकडे गेला आणि आईला म्हणाला, आई आई बघ मला किती लागलं, मला ढकलून दिलं, मला बसू दिलं नाही मला मांडीवर. त्या आईनी मला म्हणाली, तुझी लायकी नाहीये, आणि जर तुला या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. आई आई ती असं म्हणाली, आई रडायला लागला. सुनीती होती बर का ती. जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला प्रेमाने आणि म्हणाली, बाळा त्या आईने तुला काय सांगितलं? तुझी लायकी नाहीये. आता तुला परमपित्याच्या मांडीवर बसण्याची तुझी लायकी सिद्ध करायची आहे. काय म्हणाली? फक्त या पित्याच्या नाही तर परमपित्याच्या मांडीवर बसण्याची तुझी लायकी तुला सिद्ध करायची आहे. त्यासाठी तुला तपश्चर्या करावी लागणार आहे.
आणि तपश्चर्येसाठी लांब जावं लागणार आहे. तुझ्यापासून दूर हो बेटा. जर स्वतःमध्ये प्रगती करायची असेल तर मोह आणि माया, अहंता आणि ममता यापासून जोपर्यंत दूर जात नाही तोपर्यंत प्रगती होत नाही. किती वर्षाचा होता तो ध्रुव? 5 वर्षाचा. आईने सांगितलं, तू कुठेही जा, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत आणि तो परमात्मा तुझ्याकडे सतत लक्ष देणार आहे. घाबरू नको. तू तपश्चर्या करायला जा. परमपित्याच्या मांडीवर बसण्याचा तुझा अधिकार सिद्ध कर आणि मगच वापस ये. बघा, आईच्या शब्दाला वजन केव्हा प्राप्त झालं? जेव्हा आईचं आचरण तसं होतं तेव्हा शब्दाला तिच्या वजन प्राप्त झालं. म्हणून आधी आईचं आचरण महत्वाचं असतं, मग मुलांचा आदर्श आई असते, मुलांचा आदर्श आईच असते. पिता फार कमी ठिकाणी असतो. मुलीचा आदर्श पिताच असतात, पण मुलाचा आदर्श आईच असते. आणि हे आईच्या आचरणामध्ये असणं गरजेचं आहे. निघालं ओ लेकरू, 5 वर्षाचं लेकरू ते भगवंताचं नामस्मरण करत 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 घरातून तर निघाला आणि रस्त्यामध्ये देवर्षी